एका छोट्या गावात शंभू काका नावाचे वृद्ध गृहस्थ राहत होते. त्यांचं कुणीच नव्हतं, ना बायको ना मुलं. ते दररोज आपलं घर आवरायचे, झाडांना पाणी द्यायचे आणि गावातील मुलांना गोष्टी सांगायचे. पण एकटेपणा त्यांचं मन सतावत असे. एका पावसाळी संध्याकाळी ते गावातल्या मंदिरातून परत येत होते, तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला एक छोटंसं ओलं कुत्र्याचं पिल्लू सापडलं. ते थरथरत होतं, भुकेलं आणि घाबरलेलं होतं. शंभू काकांनी ते पिल्लू उचललं, आपल्या चादरीत गुंडाळलं आणि घरी घेऊन आले. त्याला दूध दिलं, अंग पुसलं आणि नाव ठेवलं टिंकल. टिंकल त्यांच्या जीवनात आनंद घेऊन आला. त्याच्यामुळे शंभू काकांचं घर हसतं, गमतीशीर झालं. गावातले लहान मुलं देखील टिंकलसाठी रोज शंभू काकांचं घर गाठायचे. टिंकल आणि शंभू काका एकमेकांचे जिवलग मित्र झाले. एके दिवशी शंभू काका आजारी पडले. त्यांना चालणं कठीण झालं. डॉक्टर म्हणाले, त्यांना आरामाची गरज आहे. पण काका म्हणाले, माझी औषधं आहे, टिंकलचं हास्य. टिंकल दिवस-रात्र त्यांच्याजवळ बसत असे. गावातील लोकांनी पाहिलं, एक कुत्र्याचं पिल्लू आपल्या मालकाच्या डोळ्यात आनंद आणतंय. शंभू काका बरे झाले. त्यांनी गावात एक लहानशी प्राण्यांसाठी शेल्टर सुरू केलं, जिथं टिंकल मुख्य पाहुणा झाला. आता गावात कुठलाही जनावर रस्त्यावर उपाशी राहत नाही. टिंकल एका दिवसात फक्त एक पिल्लू नव्हतं, तो शंभू काकांचा संसार होता.